अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की अमोलच्या हट्टापायी अप्पी आणि अर्जुन एकमेकांना घास भरवतात. अमोल खूप खुश असतो आणि तो म्हणतो की बाबा आता तुम्ही एकमेकांना घास भरवलाय, आता तुम्ही जेवण करू शकता. जेवण झाल्यानंतर माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो की आता हे काय नवीन, आता कसलं सरप्राईज. अमोल म्हणतो की आहे बाबा, एक खूप छान सरप्राईज आहे माझ्याकडे, तसं म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो बरं, पण आता आपण जेवायला सुरू करूया का? एवढं छान जेवण केलंय, मला कधी जेवण झालंय. अमोल म्हणतो की बाबा मी भरवू तुम्हालाच. म्हणून अमोल पण येतो आणि अर्जुनला एक घास भरवतो. तो घास अमोलने अर्जुनला भरवल्यानंतर दिप्या म्हणतो की बापू, प्रेम पाहिजे तर अमोल आणि अर्जुन दाजींसारखं. किती ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात ना. बापूसुद्धा म्हणतात हो तर. कदम म्हणतात की अर्जा, तुला असा मुलगा भेटायला सुद्धा तुझं नशीब लागतं बघ. किती पोरगं तुझ्यावर प्रेम करते. 7 वर्ष भेटलं नाही, पण 7 वर्षाची कमी लगेच पूर्ण करणार आहे असं वाटतंय बाबा. अर्जुनसुद्धा खूप हसतो आणि म्हणतो की हो मग, माझं पोरगं माझ्यावरच गेले. इकडे मोनाच्या मनात सारखी भीती वाटत असते की आता हे लोक एकत्र झाले, आता हे दोघं कायमच एकत्र राहिले तर माझं कसं होणार. हे तर मला तिकडे गावालाच नेतील. गावाला कसे दिवस जगत होतो हे तर विसरले काय ते. लवकरच काहीतरी केलं पाहिजे. आणि बरं झालं रुपालीताईंनी मी त्यांना चुकीचं सांगितलं हे सांगितलं नाही, नाहीतर ह्यानी तर मला घराबाहेर काढायला सुद्धा कमी केलं नसतं. काय मोना तू काय केलंस? काय तुला गरज होती का त्या रुपालीताईंना अमोलविषयी चुकीचं सांगायची? त्यांच्या मनात अपर्णाचा गैरसमज केला तर केला, पण आता ते किती महागात पडतंय. मोना खूप भिलेली असते की तिचं सत्य आता रुपालीच्या तोंडाने दिप्यापर्यंत पोहोचू नये, नाहीतर घरात खूप भांडणं होतील आणि वंश चिडतील ते वेगळंच. त्या तर मला काही सोडणार नाहीत असं मोना बोलत असते. म्हणून मोना टेन्शनमध्ये असते. सगळे रुपाली तर काही तिथं राहायला नकारच देत असल्यामुळे रुपाली आणि स्वप्नील ते त्यांच्या घरी निघून जातात. अजूनसुद्धा स्वप्नील रुपालीला समजावतच असतो, पण तो काही ऐकत नसतो. इकडे आर्याला आर्याच्या आईने प्लॅन सांगितलेला असतो, त्यानुसार आर्या आता वागणार असते. इकडे आर्या रुपालीला फोन करते. रुपाली म्हणते की अगं आर्या, मी तुला फोन करणारच होते, पण आज जे काही अपर्णा वागली आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आर्या बोलते की हो जाऊ बाई, आज जे पण काही अप्पी वागली आहे तेच मला सुद्धा अजिबात आवडलेलं नाही आहे. पण हा अर्जुन अमोलच्या प्रेमात एवढा वेडा झालाय की त्याला अमोल पुढे त्याला काहीच दिसत नाहीये. रुपालीच्या मनात अजूनसुद्धा अप्पीविषयी असं वाटत असतं की तिनेच हे सगळं अमोलला करायला लावले. त्यामुळे रुपाली अजूनसुद्धा अपर्णावर खूप चिडलेली असते. रुपाली आर्याला म्हणते की आर्या, काहीही झालं तरी तू अर्जुन भाऊजींसोबत लग्न करण्याचा निर्णय बदलू नकोस. आर्या बोलते की हो जाऊ बाई, काहीही झालं तरी मी त्याच्याबरोबरच लग्न करणार. तो माझ्या आयुष्यातला पहिला मुलगा आहे आणि जेव्हापासून मी त्याला बघितले भेटले तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडली आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. रुपाली म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर पण तू एवढी शांत कशी? आर्या बोलते की आहे त्याला काही कारण. रुपाली म्हणते की का गं, मला नाही सांगणार का काय कारण आहे? आर्या बोलते की आहे ओ, थांबा सांगते. मग तिनं आईनं सांगितलेला प्लॅन रुपालीला सांगते. रुपाली म्हणते की अगं किती छान आहे प्लॅन, तुला माहिती आहे हा? रुपाली म्हणते की हो, आता ही अपर्णा अर्जुनला सोडून कशी जात नाही ते पण मी बघतेच. रुपाली म्हणते की अगं अपर्णाच काय, कोणच अर्जुनच्या जवळसुद्धा येणार नाही. एवढा भारी प्लॅन आहे बघ. बरं चल, जसं आहे प्लॅननुसार तसं वाग म्हणजे झालं बाई. आणि यावेळेस अर्जुनच्या विरोधात जाऊ नको, तर त्याच्याबरोबर राहून त्याला ते अपर्णापासून तुझ्याजवळ घे. आर्या बोलते की हो, ह्यावेळेस मी अजिबातसुद्धा हलगर्जीपणा करणार नाही. आर्या खूप खुश असते. इकडे अप्पी अर्जुनचं जेवण झालेलं असतं. अमोल एक क्राऊन मुकुट घालून उभा असतो, त्यावर नियती असं नाव लिहिलेलं असतं. बापू अमोलला बघून म्हणतात की अरे अमोल, हे काय तुझं नवीन आता? अमोल म्हणतो की बाबा आजोबा, ही नियती आहे.
कदम म्हणतात की अरे नियती, तू इतकं मनावर का घेतलंस? हे मोठ्या माणसांचं बोलतात रे. अमोल म्हणतं की हो, या नियतीने माझ्या माला आणि बाबाला दूर केलेलं, आता ही नियती परत एकत्र आणणार. बापू म्हणतात की अरे हो बाळा, माहीत आहे. अमोल म्हणतो की ह्या नियतीने बाबाला सोबत तर ठेवलं, पण त्यांना अजून एकत्र आणलेलं नाही. मी ह्या नियतीसमोर माझ्या माला आणि बाबाला एकत्र आणणार म्हणजे आणणारच. हे सगळं बघून अर्जुन म्हणतो की बाळा, हे सगळं करायची काहीच गरज नाही. आता तर तू बघतोयस ना, आम्ही दोघं सोबतच आहोत. अमोल म्हणतो की हो बाबा, तुम्ही सोबत आहात, पण तुम्ही अजूनसुद्धा भांडणं आहेत तुमच्यात, हे मला दिसतंय. तुमच्यातली भांडणं अजूनसुद्धा मिटलेली नाहीत. अर्जुन म्हणतो की बाळा, पण तुला काय करायचं आहे? मिटली भांडणं? अगं खरंच वाटलंस तर मला विचार. अप्पीसुद्धा अर्जुनकडे बघून म्हणते की अरे हो बाळा, खरंच आमच्यातली सगळी भांडणं मिटले आणि मेन म्हणजे गैरसमज तर सगळेच दूर झाले. सगळ्यात मोठा गैरसमज होता तो तर मगाशीच अर्जुनने सगळा क्लिअर केला, आता काहीच नाही बघ. अमोल बोलतो की बरं. हे सगळे नंतर झोपायला गेल्यानंतर अप्पी आणि अर्जुनला एकत्र रूममध्ये झोपायला असतात. अमोलसुद्धा त्याच रूममध्ये असतो, पण अमोल म्हणतो की मी मा आणि बाबांजवळ झोपत नाही, म्हणजे ते एकत्र राहतील आणि खूप गप्पा मारतील. अमोल म्हणतो की बाबा, मी आज आजोबांजवळ झोपतो. मी खूप दिवस झालं आजोबांजवळ कधीच झोपत नाही. मला आज आजोबांजवळ झोपण्याची खूप इच्छा आहे. म्हणून तो तिथून निघून जातो आणि कदमांजवळ जाऊन म्हणतो की आजोबा, आज मी तुमच्याजवळ झोपू का? कदम अमोलला बघून जरा भावूक होऊन म्हणतात की अरे बाळा, तू कधी पण माझ्याजवळ येऊ शकतोस आणि हक्काने येऊ शकतोस. तुला रोज जरी यायचं असलं तरी येऊ शकतो. मी तुझा हक्काचा आजोबा आहे. अमोल म्हणतो की हां. म्हणून आजोबांना म्हणतो आजोबा, आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा. कदमसुद्धा खूप खुशीने त्याला गोष्ट सांगण्यासाठी सुरुवात करतात. अमोल कदमांची गोष्ट ऐकतच झोपत जातो. इकडे अप्पी अर्जुन बोलायला सुरुवात करणार इतक्यातच अर्जुनला आर्याचा फोन येतो. अर्जुन फोन उचलतो तर बोलतो की आर्या, आता काय झालं? आर्या म्हणते की ऐक ना अर्जुन, आज जे काही झालं त्याच्यासाठी खरंच मला माफ कर. मी एवढा सगळा तमाशा घालायला नको होता, माझं जरा चुकलंच. अर्जुन म्हणतो की ठीक आहे आर्या, तुला कळालं हेच खूप आहे. आर्या म्हणते की नाही अर्जुन, पण यासाठी खरंच मी तुझी माफी मागते. मी समजून घ्यायला हवं होतं की तू अमोलसाठी तिथे थांबलेला आहेस. अर्जुन म्हणतो की हो आर्या, ठीक आहे, आता काय झालेलं आपण परत आणू शकत नाही, सोडून दे. तुझा राग शांत झाला हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि आर्या, तू असं समजू नकोस की मी इथे राहतो तर आप्पीसोबतच राहणार. मी फक्त इथे राहण्याचा निर्णय अमोलसाठी केला आहे, पण मी अजूनसुद्धा तुझ्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आर्या हे सगळं ऐकून म्हणते की खरंच ना अर्जुन, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? अर्जुन म्हणतो की नाही आर्या, काही झालं तरी आपलं हे लग्न होणारच. आर्या ऐकून जरा खुश होते आणि आईने सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करते. आर्या अर्जुनशी बोलून फोन ठेवते. आप्पीने अर्जुनचं आणि आर्याचं बोलणं ऐकलेलं असतं, ती खूप दुखावते आणि ते ऐकून तिथून निघून जाते. आणि आप्पी मनाशीच म्हणते की नियती, हे सगळं तुला माझ्यासोबतच का गं करायचं होतं, असं स्वतःशीच म्हणत असते. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. मला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.